बघूया 100% बातम्या। धारावीचा घास कोणत्याही एका उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही असा एल्गार करत ठाकरे गटानं आज विराट मोर्चा काढला। धारावीतल्या टी जंक्शन पासून निघालेल्या या मोर्चात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह धारावीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले। धारावीचा पुनर्विकास सरकारनंच करावा अशी मागणी ठाकरे गटानं करत मशाल मोर्चा काढला। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाने एल्गार पुकारलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्प कोणा एका उद्योग समूहाने नव्हे तर सरकारने राबवावा या मागणीसाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरला। धारावीच्या टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात झाली। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। आदित्य ठाकरे, संजय राऊतांसह ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यासोबत धारावीतील अनेक समाजसेवी संघटना, त्यासोबत धारावीतील रहिवाशांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदवला। धारावीतील टी जंक्शन पासून सुरू झालेला मोर्चा अदानींच्या कार्यालयावर जाऊन धडकला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे। करांसाठी ठाकरे मैदानात उतरले। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक झाले पाहायला मिळाले। ठाकरेंच्या नेतृत्वात धारावी ते बीकेसीतल्या अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर ठाकरेंनी धारावीकर आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं। मी अदानीचे जे भूत चटताय ते कशासाठी चटताय? ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेलाही उत्तर दिलंय। 2018 मध्ये आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो। त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाहीये। हा प्रकल्प म्हणजे जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा असल्याची टीका ठाकरेंनी केली। हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे। तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलेलं पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या। आमचं सरकार का पडलं हे जनतेला कळलं असेल असं वक्तव्य ठाकरेंनी केलंय। खोकी कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल। मुंबई एका उद्योजकाच्या घशात घालू देणार नसल्याचा इशारा ठाकरेंनी दिलाय की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही हो देणार की समजने वालों को इशारा काफी है। धारावीकरांना जिथल्या तिथं घर द्या, व्यवसायाला जागा द्या, धारावीतल्या कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा ठाकरेंनी दिलाय। धारावीसाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसून आलं। विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या मोर्चात काँग्रेससह विविध पक्ष सहभागी झाले। त्यासोबत धारावीतल्या अनेक सामाजिक संघटना सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाच्या मोर्चात ठाकरे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। हा मोर्चा ठाकरे गटाचा असला तरी या मोर्चात काँग्रेस, आप, कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। या मोर्चात शिवसेनेच्या झेंड्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे दिसून आले। राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव या मोर्चात सहभागी झाले असल्या तरी राष्ट्रवादीचे मोठे नेते मोर्चात दिसून आले नाहीत। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड या मोर्चात सहभागी झाल्या। पहिलं तर हे एक्सटेन्शन ऑफ बीकेसी नाही, तुम्ही आमच्या लोकांना 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर काढायला निघाला। धारावीचा विकास कोणासाठी? धारावी कोणी बनवली? धारावीतल्या जनतेने बनवली। धारावी फक्त वाचवायची नाही, मुंबई वाचवायची। मुंबईचा घास गिळण्यासाठी पुन्हा एकदा दिल्ली आणि गुजरात एकत्र आलंय। धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटानं काढलेल्या या मोर्चात इतर पक्षांचीही साथ लाभली। एक प्रकारे इंडिया आघाडी एकजूट असल्याचं या मोर्चातून दिसून आलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। मुंबई कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला आंदण देऊ देणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली, तर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटानं दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत हल्लाबोल केला। धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। विकास योजनांना विरोध करण्याची सवयच उद्धव ठाकरेंना लागल्याचा जोरदार टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। आपली निष्क्रियता झाकण्यासाठी मोर्चे काढले जात असून ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली। विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय। धारावीचे कमी माणसं आहेत, सगळी माणसं बाहेरून मागवलेले विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्र बघते। जेव्हा या महाराष्ट्राची जनता तुमच्यापासून दूर गेली, त्यामुळे आता मोर्चे काढून काही ना काही झाकाथापा करण्याचं काम उद्धव ठाकरे या मोर्चाच्या माध्यमातून करतायत। उबाटा गटाचं मुंबईवरचं प्रेम हे पुतणा मावशीचं आहे। मातोश्री 1 to मातोश्री 2 याचा खर्चा पाणी काढण्याचं प्रेम हे उबाटा गटाचं आहे। धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता राजकीय झालाय। यावरून आता ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। या धारावीकर भरडला जाऊ नये एवढीच अपेक्षा।
शरद पवार आणि विरोधकांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, मात्र त्यांना कधी आरक्षण द्यायचं नव्हतं असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. नागपुरात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलाय. शरद पवारांमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला. इतिहास बघा. त्यांना समाजात फक्त झुंजवत ठेवायचं होतं. लोक झुंजत राहिले तर आपलं नेतेपद कायम राहील अशी त्यांची मानसिकता आहे असा आरोप फडणवीसांनी केला. त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे. त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद आणि म्हणून झुंजवत ठेवायचं. आगामी काळात मराठा आरक्षणाभोवती राजकारण फिरण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या आरोपांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी नेते असं चित्र निर्माण झालं. मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांना आव्हान दिल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. 90च्या दशकात मंडल आयोगावरून देशात प्रचंड गदारोळ झाला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्यावेळी शिवसेनेने सुद्धा मंडल आयोगाविरोधात भूमिका घेतल्याचा दावा फडणवीसांनी केला. मंडलच्या मुद्द्यावरून शिवसेना प्रमुखांशी मतभेद झाल्यामुळे छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि तोच संदर्भ देत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पण उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना फडणवीसांनी शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केला. मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते. ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले. आज मराठा समाजाचे, धनगर समाजाचे मारेकरी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात आहे. 1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं. शिवसेना प्रमुखांच्या विचारांसाठी उठाव केल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जातोय. मात्र मंडलविषयी फडणवीसांच्या टीकेनं महायुतीत वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत त्यांना सोडणार नाही अशी भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तर बीडमध्ये निष्पाप तरुणांवर नाहक त्यांना गुंतवल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. बीडमधील हिंसाचाराचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले. विधानसभेत या प्रश्नावर झालेल्या चर्चेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून गंभीर गुन्हे केलेल्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं निक्षून सांगितलं. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावरच्या कारवाईला विरोध नसल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. मात्र कोणत्याही हिंसक कारवाईत सहभागी नसलेल्यांना सुद्धा कायदेशीर कचाट्यात अडकवल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत अशा लोकांना या ठिकाणी अटक केली आहे. त्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजेत ही आम्ही आशा आहे. आम्हाला तुम्ही घेताल म्हणून, नाही घेतल्या तर पुढे आमच्या लक्षात आहेच. आज तुमच्या हातात आहे, तुम्ही नाही घेणार, उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत, त्यावेळेस बघू. बीडमधील हिंसाचारा प्रकरणी कारवाई करताना निष्पापांवर अन्याय होणार नाही हा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा तितकाच गरजेचा आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आली. ठरल्याप्रमाणे आता केवळ आठवडाभराचा कालावधी सरकारजवळ शिल्लक आहे. सरकारनं जरांगे यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा आणि शिंदे समितीचा अहवाल सादर करावा अशी मागणी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी केली आहे. 24 डिसेंबरपर्यंतची वेळ जरांगे यांनी सरकारला दिली. या मुदतीत सरकारला मराठा आरक्षण द्यायचं आहे. अशा जरांगे यांनी 3ऱ्या टप्प्यातले आंदोलन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा कडूंनी दिला. वास्तविकता सरकारनं काम चांगलं केलं असलं तरी त्याची वास्तविकता आणि त्याचा लेखी स्वरूपात माहिती न दिल्यामुळे प्रचंड रोष आम्ही पाहतोय मराठा समाज बांधवाचा. तसा सरकारनं शब्द पाळला नाही तर जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कडूंनी म्हटलंय. त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे. ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल. गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं जरांगेंना शब्द दिलाय अशी आठवणही बच्चू कडूंनी करून देत सरकारला घेरलंय. अंतरवाली सराटीत उद्या राज्यस्तरीय सकल मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. ज्या ठिकाणी मराठा समाजाची विराट सभा पार पडली त्या ठिकाणी 1.5 एकर परिसरात ही बैठक होणार आहे. मनोज जरांगे पाटील या बैठकीत कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 तारखेला संपती आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून आतापर्यंत काय काय पावलं उचलण्यात आली आणि यापुढे आंदोलनाची दिशा कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीत बैठक बोलावली. 1.5 एकर परिसरात ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्यभरातले मराठा समाजाचे उपोषणकर्ते, स्वयंसेवक आणि सभेचे आयोजक बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पुढच्या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी आपण 17 तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी इथं आपली विराट सभा झाली होती, त्याच ठिकाणी बैठक ठेवली. प्रामुख्याने हायवेवरचा बंदोबस्त असेल, सभाचा बंदोबस्त असेल आणि त्यासोबतच ड्रोन असतील, CCTV असतील, हे सर्व महत्त्वाचे जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला. हा विरोध वाढत असताना जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी केली आहे. त्यामुळे आता जरांगेंची पुढची दिशा नेमकी काय राहते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नागपुरात शनिवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा महाविजय 2024 मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. 3 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा आनंद आहेच, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीचं आव्हान आपल्यासमोर असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा. मग का घाबरतात देशाचे पंतप्रधान राहुल गांधींना? राहुलजींनी जर प्रश्न विचारा ना, 20,000 करोड अडाणींच्या अकाउंटमध्ये कुठले आले, ते आमच्या धारावीत वापरले जाणार आहेत का? यावेळी फडणवीस यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली आहे. आपल्या परिवारवादी पार्ट्यांची दुकानं बंद होणार, त्याला कुलप लागणार आणि त्याला कुलप लागू नये एवढ्या एका भावनेनं हे सगळे एकत्रित आले आहेत. एकंदरीतच लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे आता दिल्ली ते गल्ली भाजपने राहुल गांधींना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या रणनीतीला आगामी निवडणुकीत काँग्रेस काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. यंदा ऊसाचं कमी झालेलं उत्पादन आणि त्यामुळे साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज या पार्श्वभूमीवरती साखरेच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं ऊसापासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली. या बंदीचे पडसाद राज्यभर उमटले. आता या प्रश्नी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. केंद्र सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी अखेर मागे घेतली आहे. 7 डिसेंबरला परिपत्रक काढून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती. केंद्राच्या या निर्णयाबद्दल साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मात्र 10 दिवसात केंद्रानं हा निर्णय मागे घेतलाय. त्यात केंद्राकडून काही नियम आणि अटी लावण्यात आल्यात. यासाठी साखरेची मर्यादा 17 लाख टन निश्चित करण्यात आली आहे. पण त्यात काही अल्टरनेटिव्ह देखील आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते आणि आता आनंदाची गोष्ट आहे की केंद्राने तो परत घेतलाय. महाराष्ट्रातल्या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल. खरं तर मुळातच इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालणं हाच मूर्खपणाचा निर्णय होता. पण उशिरा काय होणार, परंतु सरकारनं ही चूक दुरुस्त केली. केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरातल्या रस्त्यांची कामं टक्केवारीसाठी अडकवल्याचा आरोप होतोय. यावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय. आता तरी कोल्हापुरातील विकास कामं सुरू होणार का, हा सवाल कोल्हापूरकरांना विचारला जातो. कोल्हापूरच्या रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारनं 100 कोटी रुपये दिले. त्याची निविदा मंजूर झाली आहे. मात्र वर्क ऑर्डर देण्यात अर्थ दडला असल्यानं ठेकेदारानं कामं सुरू केलेली नाहीयेत. त्यामुळे शहरातले रस्ते खड्ड्यात गेले असून धुळीनं नागरिक हैराण झालेत. रखडलेल्या कामांमुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला. 100 कोटीचं टेंडर रस्त्यात झालेलं आहे, काय काम चाललं आहे आणि आज काहीतरी कमिशन यायचं आहे म्हणून थांबलंय, अशी बातमी माझ्याला आवडायची आहे. अधिकाऱ्यांमुळे आमची विनाकारण बदनामी होत असल्याचा आरोप मुश्रीफांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला. आज तरी सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघतात म्हणून आज पेपर आले, ते असं हे बरोबर नाही. बदनामी होणारी आणि मंत्र्याची बदनामी हे बरोबर नाही, म्हणून आम्हाला बोलावं लागलं. आतापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेला निधी मिळत नसल्यानं कामं होत नव्हती. मात्र भरमसाठ निधी आला तरी टक्केवारीत कामं अडकली आहेत. नेमक्या या टक्केवारीच्या पाठीमागे कोण आहे हे जाहीर होण्याची गरज आहे. खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केल्यानं या कामातला अर्थ सोडून ही कामं आता सुरू होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. साताऱ्याच्या वाई तालुक्यामध्ये धूम डावा कालवा फुटल्याची घटना घडली आहे. यात अनेकांची शेती पाण्याखाली गेल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालंय.
सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या पांडेगावच्या हद्दीमध्ये धोम डाव्या कालव्याला रात्री 3च्या सुमारास मोठं बगदाड पडलं. या बगदाडामुळे पाण्याचा मोठा लोंढा वाहू लागला. या लोंढ्यात या कालव्याजवळ असलेल्या ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे लोंढ्यात या मजुरांचे बैल अडकले. मात्र गावकऱ्यांनी आणि प्रशासनानं तातडीनं धाव घेत मजुरांची आणि बैलांची सुटका केली. कालव्याला पडलेल्या बगदाडामुळे वाहणाऱ्या पाण्यामुळे शेती पाण्याखाली गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं. घडायला नको होती ही घटना. अशा दुष्काळाच्या मोक्यावर पाण्याचा खूप अपव्यय झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी निश्चितच ही तोट्याची बाब आहे. सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवतीये. त्यात पाण्याची इतक्या मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्यानं पुढील काळात शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अभिनेता संजय दत्तच्या मुन्नाबाई MBBS चित्रपटात कॉपी करून MBBS झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. मात्र या सिनेमातील मुन्नाबाईला परीक्षेला डमी विद्यार्थी बसवतो आणि पास होतो. आता बीडमधल्या एका परीक्षेत एक नाही, सर्वच वर्ग कॉपी करताना पाहायला मिळाला. कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातली शूटिंग वाटावी अशा पद्धतीनं सुरू आहे. कॉपी करणारे विद्यार्थी भावी इंजिनियर आहेत. मराठवाड्यातल्या परळीच्या नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आलाय. वर्गातील अनेक परीक्षार्थी कॉपी करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले. विशेष म्हणजे विद्यार्थी करत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडिओसह चित्रीकरण करत परीक्षार्थींचे मोबाईल जप्त करणाऱ्या सहकेंद्र प्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील या सामूहिक कॉपीच्या प्रकरणानं शिक्षण क्षेत्र हादरून गेलंय. सामूहिक कॉपीचा प्रकार न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणताच अभियांत्रिकीचा पेपर रद्द करण्यात आला. तसंच नागनाथप्पा हलगे महाविद्यालय या सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉक्टर भारती गवळी यांनी ही कारवाई केली आहे. राज्यात अनेक भागात असलेल्या MIDCतून सोडण्यात येत असलेल्या रसायन मिश्रित पाण्यामुळे अनेक भागांना प्रदूषणाचा विळखा पडला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. तर दाभोळमध्ये केमिकलयुक्त पाण्यामुळे मृत माशांचा खच पडलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे MIDCच्या परिसरात गुंडे फाटा नजीक वाहणाऱ्या ओढ्यामध्ये रसायन मिश्रित पाणी वाहत असल्याचं निदर्शनास आलं. दाभोळ खाडीतील करंबवणे इथं मृत माशांचा खच पडला. लोटे MIDC मधून दूषित पाणी सोडल्यानं खाडीतले मासे मृत होण्याच्या घटना वाढल्यानं मच्छीमार समाज आक्रमक झालाय. दुसरीकडे बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुंभवली ग्रामपंचायत हद्दीतल्या 80,000 लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत केमिकल सदृश्य पाणी आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी कसं आलं याचा शोध सध्या बोईसर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घेत आहेत. नाही गडविला नाही बैसविला अशा शब्दात संतांनी सावळ्या विठुरायाचं वर्णन केलंय. आता त्याच विठुरायाच्या राऊळीचं 700 वर्षांपूर्वीचं रूप देण्याच्या विकास आराखडा कामाला सुरुवात झाली आहे. ज्ञानबा तुकारामांच्या काळातील राऊळी वारकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी मंदिर विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात बाजीराव पडसाळी इथल्या मंदिराचं रूप पालटलं जाणार आहे. मंदिरात पुरातन शैलीनुसार रूप असावं यासाठी विकास आराखड्यातून काम होणार आहे. यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, समिती सदस्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कामाला सुरुवात झाली. असा आमचा प्रयत्न राहील की हे काम माघ वारीच्या आत बाजीराव पडसळगीचं परिपूर्ण व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये जुन्या पद्धतीनं जसं दगडाचं काम केलं जातं किंवा ते बांधण्यासाठी तुमचा चुना असेल, गूळ असेल, तर याचं मिश्रण असेल तर ते अगदी तशा पद्धतीनंच ते काम केलं जातं. पुढील 4 महिन्याच्या काळात बाजीराव पडसाळीचं काम पूर्ण होणार आहे. यावेळी मंदिराचं छत, मंदिरातील अंतर्गत फरशा काढून पुरातन पद्धतीच्या फरशी बसवली जाणार आहे. अनावश्यक बांधकाम काढून पुरातन रूप देणं अशा कामांना प्राधान्य देण्यात आलंय. त्यामुळे 700 वर्षापूर्वीचं मंदिराचं रूप भाविकांना पाहता येणार आहे. तुळजाभवानी मातेच्या भक्तांची लूट सुरू असल्याचं समोर आलंय. मंदिर संस्थांची कसलीही परवानगी न घेता देवीच्या नावाची साधर्म्य असणारे ॲप आणि वेबसाईट तयार करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. तुळजापूरमधील विजय बोदले यांनी मंदिर संस्थांची परवानगी न घेता तुळजाभवानी देवीच्या नावाची साधर्म्य असलेलं ॲप बनवलं. तसंच देवीच्या नावाशी साधर्म्य असलेली वेबसाईट तयार केली. या माध्यमातून तो भाविकांशी संपर्क करून वेगवेगळ्या पूजेसाठी पैसे गोळा करायचा. त्यानं वेबसाईटवर देवीची प्रतिमा आणि लोगो देखील विनापरवाना वापरून मंदिर संस्थांची फसवणूक केली. ही बाब मंदिर संस्थांच्या निदर्शनास आली. याबाबत मंदिर संस्थानं पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी विजय सुनील बोदलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. कोरोना काळात तुळजाभवानी मंदिर संस्थांची बोगस वेबसाईटच्या माध्यमातून अनेकांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता हे दुसरं प्रकरण उघडकीस आलंय. त्यामुळे या प्रकरणातल्या आरोपींकडून आणखी काही घोटाळा उघड होतो का याचा तपास पोलीस करतायत. राज्यात सध्या दुधाचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेत. या घसरलेल्या दूध दराचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. त्यातच दुधापासून तयार होणारे पेढे, मावा अशा व्यावसायिकांना सुद्धा
या घसरलेल्या दूध दराचा फटका बसतोय. धाराशिव जिल्ह्यातल्या समरकुंडी पाथरूड या गावातील मावा पेढे आणि कंदी पेढे हे राज्यभर प्रसिद्ध आहेत. या गावात मोठ्या प्रमाणात पेढ्यांसाठीचा खवा बनवला जातो. दुष्काळामुळे चारा कमी उपलब्ध असल्यानं दूध उत्पादन घटलंय. तसंच दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम खवा उत्पादन आणि खव्याच्या किमतीवर झालाय. खव्याचे दर 230 रुपयांवरून 180 रुपयांपर्यंत खाली आल्यानं खवा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडलाय. शेतकऱ्याच्या दुधाला 25 रुपये दर असल्यामुळे शेतकरी आमच्याकडे दूध घालत नाही. नाही परवडत. 25 रुपये लिटर भाव म्हणलं कसं परवडतंय आम्हाला. दुग्ध उत्पादन हा शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय. मात्र घटलेलं दुधाचं उत्पादन आणि दूध दरातल्या कपातीचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत यावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यवसायांवर होत असल्याचं दिसून येतंय. नागपुरात झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. अपघातात ठार झालेले सगळेजण मेंढेपठार गावातले असल्यानं या गावावर शोककळा पसरली आहे. नागपूरच्या काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरामध्ये लग्न समारंभ आटपून परत येत असताना कारला एका ट्रकनं धडक दिल्यानं भीषण दुर्घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. हे सगळेजण नागपूरच्या कटोल तालुक्यातल्या मेंढेपठार गावातले रहिवासी आहेत. मृतांमध्ये 2 सख्या चुलत भावांचा समावेश आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, ती म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. मुंबई कुणाला आंदण देऊ देणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर दिलंय. पाहणार आहोत याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमत. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.